नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जी की लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे इंडियामधली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये। स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सध्या रिक्रुटमेंटची एक्सप्रेस जोरात धावते विद्यार्थी मित्रांनो। आता रिसेंटली मागे काही दिवसापूर्वी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लेरिकलच्या जवळपास 13,735 वॅकन्सी रेग्युलर याच्यामधून नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्याच्यामध्ये बॅकलॉगचा जर विचार केला, नंतर एक्स सर्व्हिसमेन्स, नंतर VI याच्या हे सगळे जर ॲड केले तर या वॅकन्सी जवळपास 14-15 हजारापर्यंत जातात विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे मी म्हणतोय की SBI मध्ये सध्या रिक्रुटमेंटची एक्सप्रेस चालू आहे सध्या, आणि त्याच्यानंतरच कालच जे की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट सुद्धा आलेली आहे, आणि नोटिफिकेशन जे आहे ते कालच त्यांनी त्यांच्या वेबसाईटला डिक्लेअर केलं विद्यार्थी मित्रांनो, आणि आजपासून ॲप्लिकेशन चालू झालेले आहे। मग या रिक्रुटमेंट्स मध्ये काय बदल झालेले आहे? खूप साऱ्या युट्यूबरना सांगितलं की खूप सारे मोठे बदल झाले, खूप मोठे बदल झाले। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे, ही भीती काढण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ करतोय। आणि काही जास्त बदल नाहीये, वेगळं काही नाहीये, फक्त काय केलेलं आहे, काही सब्जेक्टचं वेटेज जे आहे 5 मार्कांना कमी केलेलं आहे, आणि एखाद्या सब्जेक्टमध्ये 10 मार्काचं वेटेज जे आहे ते वाढवलेलं आहे। आणि जो काही मेनचा पॅटर्न आहे थोडा चेंज आहे। मागच्या वर्षी 155 क्वेश्चन जे आहे साधारणतः 200 मार्काला होते, ह्या वर्षी 170 क्वेश्चन जे आहे साधारणतः 200 मार्काला असणार आहे। आणि थोडा डिस्ट्रिब्युटिव्हचा पॅटर्न जो आहे थोडाफार चेंज झालेला आहे। मग त्याच्यामध्ये कोणता चेंज झालेला आहे ते मी तुम्हाला पुढे क्लिअरच करणार आहे। परंतु जे विद्यार्थी बँकिंगची प्रिपरेशन करतायत ओके महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा फॉर्म भरा, कारण भविष्यामध्ये IBPS POचा जो काही पेपर आहे याच पॅटर्नवर असू शकतो। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामचा अनुभव घ्या, परीक्षेला सामोरं जा, कारण पुढे तुम्हाला IBPS POचा पेपर द्यायचा आहे। त्यामुळे या पेपरचा एक्सपिरियन्स तुम्हाला कामी येईल, होईल ना होईल तो पुढचा विषय आहे, परंतु फॉर्म भरणं गरजेचं आहे। मग आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, या एक्झामसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर एज क्रायटेरिया काय आहे, नंतर पूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला ही सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर सॅलरी खूप चांगली आहे, मुंबईचा जर विचार केला कॉस्ट टू कंपनी जवळपास 18 लाखाचं पॅकेज स्टेट बँक ऑफ इंडिया देणार आहे। त्यामुळे खूप चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, आणि त्या ग्रोथ खूप सुद्धा चांगली आहे, कारण बाहेर जाण्याची सुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी SBI देणार आहे। त्यामुळे जे काही विद्यार्थी सध्या बँकिंगची प्रिपरेशन करतायत त्या सर्व विद्यार्थ्यांनी पॅटर्न चेंज झाला, इंग्लिशला वेटेज वाढलं, हे झालं ते झालं, या चर्चेमध्ये न रमता तुम्ही फॉर्म भरा आणि आपल्या अभ्यासावर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो। लक्षात आलंय का तुमच्या? तर आज मी तुम्हाला या स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दलच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या रिक्रुटमेंट बद्दल सगळ्या ज्या काही समजा रिक्वायर्ड थिंग्स आहे या सगळ्या थिंग्स इथे क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर हक्काचा लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे काही विद्यार्थी सध्या बँकिंगची प्रिपरेशन करतायत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला पोहोचायचा आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील अधिकारी जे आहे जास्तीत जास्त झाले पाहिजे, या हेतून पॉझिटिव्ह थिंकना तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ जो आहे विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला मी सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 सांगतोय, त्याकरता व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि बघितल्यानंतर लाईक करा। तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील, तुमचे जे काही समस्या असतील, ज्या काही अडचणी तुम्हाला येतील फॉर्म भरताना, त्या सगळ्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका। कमेंट बॉक्स टाकल्यानंतर तुम्हाला साधारणतः 1 दिवसामध्ये तुम्हाला आन्सर दिला जाईल। त्याकरता तुमच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता। आज मी इथे सगळ्या गोष्टी तुमच्या A to Z गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे। त्याकरता तुम्ही व्हिडिओ अगोदर बघून घ्या, आणि तुम्हाला वाटल्यास त्या ठिकाणी डाऊट काय करा, तुमचा पोस्ट करा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये। आता यासाठी ऍप्लिकेशन जे आहे आजपासून म्हणजे 27 डिसेंबर 2024 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, वेबसाईट SBIच्या वेबसाईटवर जायचं आहे sbi.co.in, आणि त्याच्यावर ऍप्लिकेशन करायचं आहे। ऍप्लिकेशन 27/12/2024 पासून तर 16 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। या दोन्ही डेट इन्क्लुडिंग कन्सिडर केल्या जातात। म्हणजे आजपासून जर विचार केला तर आज आहे 27 जानेवारी, म्हणजे जवळपास 20 दिवस तुमच्या हातामध्ये आहे। तर सर्वांनी अप्लाय करून टाका। ऍप्लिकेशन जे आहे
आजपासून स्टार्ट झालेले आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे साखर एज्युकेशन नाशिकचं, त्यावर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया पीओची ऍप्लिकेशन लिंक असेल, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्कची ऍप्लिकेशन लिंक असेल, नंतर न्यू इंडिया ॲश्युरन्सची असिस्टंटची लिंक असेल, नंतर याच्या व्यतिरिक्त इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची ऍप्लिकेशनची लिंक असेल, या सगळा व्यवस्थित एकत्रित मेसेज केलेला आहे आणि टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेला आहे आणि आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स जे आहे त्याच्यावर सुद्धा पोस्ट करतोय आणि युट्यूबच्या जे काही आपले डिस्क्रिप्शन बॉक्स आहे किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा मी हे काय करेल, लिंक पोस्ट करेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन जे आहे ते चालू झालेले आहे आजपासून. जे विद्यार्थी अप्लायला इंटरेस्टेड आहे त्यांनी अप्लाय करायला सुरुवात करून द्या. मग वॅकन्सीचा ट्रेंड कसा आहे? ओके, मागच्या वर्षी साधारणतः 2000 वॅकन्सी होत्या, त्याच्या मागच्या वर्षी 2400 वॅकन्सी होत्या. आता या वर्षी जे आहे वॅकन्सी जवळपास जे आहे ते कमी झालेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नाराजी आहे, मान्य मला. ओके, 600 वॅकन्सी स्टेट बँक ऑफ इंडियाने काढल्या, पण क्लरिकलच्या मागच्या 8-10 वर्षामधले सर्वात जास्त वॅकन्सी आलेल्या आहे. त्यावेळेस तिकडे पण आपण फोकस करू शकतो आणि इकडे पण आपण फोकस करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आता वॅकन्सी कमी आल्या त्याला आपण काही करू शकत नाही. आपल्या हातात काय आहे? फक्त प्रिपरेशन करणं. काय आहे? आपल्या तयारी करणं. या वॅकन्सी आपण वाढवू शकतो का? नाही. त्यामुळे निगेटिव्ह चर्चा करू नका. आपल्या तयारीत जास्त वेळ द्या. विनाकारण निगेटिव्ह चर्चेमध्ये टाइम घालू नका. विनाकारण वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. काही विद्यार्थी रिझर्वेशनवर चर्चा करतात. आपण रिझर्वेशन पॉलिसी चेंज करू शकतो का? नाही. तसंच हा प्रकार आहे. आता या वॅकन्सी एसबीआयने टाकलेल्या आहे. या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जेवढ्या आहेत तेवढ्यालाच अप्लाय करा. आपल्याला किती जागा पाहिजे? एकच पाहिजे. किती पाहिजे? एक. मग त्यामुळे याच्यावर फोकस करा. कशावर? अभ्यासावर. वॅकन्सी येत राहतील, जात राहतील. आपला अभ्यास त्या लेवलचा करून ठेवा. एक जरी जागा असली तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे. या लेवलचा आपला स्टडी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि भरपूर एक्झाम चालूच आहे. पुढे एफसीआयचं नोटिफिकेशन येणार आहे. त्यामुळे आपली प्रिपरेशनची लेवल वाढवा. एक जरी वॅकन्सी झाली तरी सुद्धा माझं सिलेक्शन झालं पाहिजे, या हेतून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. असा तुमचा स्टडी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर वॅकन्सीज कॅटेगरी वाईज कशा आहे? यामध्ये बॅकलॉग आणि रेग्युलर वॅकन्सीज. यामध्ये एससीचा विचार केला ऑल इंडियामध्ये 87 वॅकन्सीज आहे. एसटीचा विचार केला तर 43 वॅकन्सीज आहे. ओबीसीचा विचार केला तर 158. नंतर इकॉनॉमिकल विकर शिक्षण ईडब्ल्यूएचच्या 58, जनरल कॅटेगरीच्या आहे 240 आणि या ठिकाणी 586 वॅकन्सीज ज्या आहे. या नंतर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जर विचार केला तर या ठिकाणी व्हीआयच्या 6, नंतर एचआयच्या 6 आहे, एलडीच्या 6 आहे आणि डी अँड ई म्हणजे डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमन जे आहे यांच्या 6 वॅकन्सीज आहे. या अशा कॅटेगरी वाईज जे आहे याचं वर्गीकरण मी करून सांगितलं की कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हा कॅटेगरीचा वॅकन्सीचा कॉलम जो आहे तो या ठिकाणी मी एक्सप्लेन केला. व्यवस्थित आपल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काय करायचंय? फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता फॉर्म भरताना एससी एसटीचा प्रॉब्लेम नाही, परंतु ओबीसीचा प्रॉब्लेम असतो खूप साऱ्या वेळेस. आता ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, विजेएनटी असेल, एनटी असेल, हे जे विद्यार्थी आहे हे सेंट्रल लेवलला ओबीसी येतात, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ओबीसी चूज करायचं फॉर्म भरत असताना. ओके, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे याबद्दल सगळ्या गोष्टी. ओके, नंतर बॅकलॉगचा जर विचार केला तर एसटीच्या बॅकलॉग 14 वॅकन्सीज आहे मागच्या. आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचा जर विचार केला तर व्हीआयच्या 4, नंतर एचआयच्या 20, नंतर एलडीच्या नाहीये आणि डी अँड ई म्हणजे डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमन जे आहे यांच्या 20 वॅकन्सीज आहे बॅकलॉगच्या. म्हणजे मागच्या वर्षी भरल्या नाही गेलेल्या त्या ह्या ऍड मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? ऍड केलेल्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर ह्या झाला वॅकन्सीच्या बाबतीत क्लिअर. ओके सर, प्रोबेशनरी ऑफिसरसाठी एज लिमिट क्रायटेरिया काय आहे? जेवढे की समजा ऑफिसरचा क्रायटेरिया असतो तोच आहे एसबीआय पीओ साठी सुद्धा. मिनिमम 21 वर्ष आणि मॅक्झिमम 30 वर्ष. जे कोणासाठी? ज्या कॅटेगरीला कोणतंच रिझर्वेशन नाहीये त्या कॅटेगरीसाठी आहे. तर मग यासाठी एक मिनिमम जे आहे 1/4/2024 पर्यंत म्हणजे 1 एप्रिल 2024 पर्यंत 21 वर्षापेक्षा कमी नको, 21 इयर्स पेक्षा तुम्हाला बिलो नकोय आणि 30 वर्षापेक्षा जास्त नको. कोणत्या कॅटेगरीसाठी? ज्या कॅटेगरीला कोणतंच रिझर्वेशन नाहीये, म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी. ओके, कोणती? जनरल किंवा याला ओपन सुद्धा असं म्हटलं जातं. ओके, खुला वर्ग. ओके, नंतर या ठिकाणी रिझर्वेशन किती आहे? कोणाकोणाला आहे? ओबीसीला आहे, एससीला आहे, एसटीला आहे. मग ओबीसी साठी मिनिमम जे काही एज आहे ते सर्वांसाठी सेम असतं, जे की जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी आणि एसटी. पण मॅक्झिमम वयामध्ये
जे ओबीसी आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष वाढून असतात आणि जे SC ST जे आहे त्यांच्यासाठी 5 वर्ष वाढून असतात आणि जे PWD कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष वाढून असतात. तर बघा इथे 5 वर्ष एक्सटेन्शन असतं SC ST ला, नंतर OBC ला 3 वर्ष असतं, नंतर PWD जे आहे यांच्यासाठी 10 वर्ष असतं जे जनरल आणि EWS मधले आहे, आणि SC ST चे PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी 15 वर्ष आणि OBC चे PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 13 वर्ष. तर हा जो आहे एजचा क्रायटेरिया जो आहे प्रोबेशनरी ऑफिसरसाठी मिनिमम एज किती लागतं आणि मॅक्झिमम एज किती पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, ही गोष्ट जी आहे या ठिकाणी मी क्लिअर केली विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एजच्या बाबतीत क्लिअर झाला असेल असं मी कन्सिडर करतो आणि पुढे जातो. मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे साधारणतः ग्रॅज्युएशन स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे, कोणत्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन झालेला असेल तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मग यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल, सगळ्या स्ट्रीम मधले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मेडिकल स्ट्रीम असेल, इंजिनिअरिंग स्ट्रीम असेल किंवा YCM मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग ग्रॅज्युएशन कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे? ओके, आता या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक तुम्हाला संधी दिलेली आहे, जे लास्ट इयरला किंवा लास्ट सेमिस्टरला विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऍप्लिकेशनची संधी दिलेली आहे. ते विद्यार्थी सुद्धा तिथे अप्लाय करू शकतात. जे शेवटच्या वर्षाला आहे किंवा शेवटच्या सेमिस्टरला आहे ते विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. पण रिझल्ट कधीपर्यंत लागला पाहिजे? साधारणतः त्यांनी सांगितलं की फायनल रिझल्टचा प्रूफ जो आहे तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे ग्रॅज्युएशनचा, तर 30 एप्रिल 2025 पर्यंत तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला असावा. म्हणजे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करता आलं पाहिजे, पासिंग सर्टिफिकेट आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे लास्ट इयरला आहे, नंतर लास्ट सेमिस्टरला आहे ते विद्यार्थी सुद्धा, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर एज्युकेशनचा क्रायटेरिया जो आहे तो एकदम व्यवस्थित तुम्हाला समजला असेल असं मी कन्सिडर करतो विद्यार्थी मित्रांनो, आणि पुढे चालतो. नंतर या ठिकाणी सॅलरी कशी आहे? ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे इंडिया मधली, सरकारी बँक आहे. यामध्ये सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे आणि फॅसिलिटी सुद्धा खूप चांगल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. जर विचार केला आपण, CTC मी तुम्हाला पहिलेच सांगितलं 18 लाखाच्या वरती आहे आणि मंथली जर विचार केला तर जवळपास 1.5 लाख रुपये पर मंथ सॅलरी येते विद्यार्थी मित्रांनो. किती? 1.5 लाख. ओके, याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या फॅसिलिटी तुम्हाला भेटतात ते सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करतोय. ओके, नंतर तुम्हाला बाहेर जाण्याची सुद्धा संधी SBI देते. ओके, बाहेर जॉब करण्याची, अब्रॉड जाण्यासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया काय करते? अपॉर्च्युनिटी देते विद्यार्थी मित्रांनो. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. कशी आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो. पे स्केल जो आहे साधारणतः 85,920 या ठिकाणी हा इन हँड आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय भेटणार आहे या ठिकाणी? द ऑफिशियल विल बी एलिजिबल फॉर DA, नंतर HRA, CCA, PF, नंतर कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड, NPS नॅशनल पेन्शन स्कीम, नंतर LFC मेडिकल फॅसिलिटी, नंतर लीज रेंटल फॅसिलिटी, नंतर अदर अलाउन्सेस प्रिक्वेसेड पर रूल्स इन फोर्सेस फ्रॉम टाइम टू टाइम. आता त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO म्हणून जॉब करत असाल तर साधारणतः सॅलरी जी आहे पर इयर CTC कॉस्ट टू कंपनी 18,67,000 पर्यंत सॅलरी, म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी असेल. किती? 1.5 लाख रुपये. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट करायला हरकत नाहीये. ओके, तर सॅलरीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. नंतर सर एक्झामचं शेड्यूल कसं आहे? एक्झामचं शेड्यूल आज ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे. साधारणतः मे जून पर्यंत तुम्हाला जॉईनिंग भेटून जाणार आहे आणि ट्रेनिंग चालू होऊन जाणार आहे. मग प्री एक्झाम कधी, मेस एक्झाम कधी, नंतर इंटरव्ह्यू कधी होणार, सायकोमेट्रिक टेस्ट कधी होणार, हे सगळं मी तुम्हाला क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट शेड्यूल हे जे आहे, ऑनलाईन टेस्ट शेड्यूल टू बी हेड इन प्री एक्झाम जे आहे साधारणतः ती होणार आहे 2 डेटला, 8 आणि 15 मार्चला 2025 मध्ये. सध्या 24 चालू आहे, हे लक्षात घ्या. 2-3 दिवसांनी 25 चालू होणार आहे. नंतर मेस एक्झाम जे आहे साधारणतः एप्रिल आणि मे या ठिकाणी डेट जे आहे डिक्लेअर केलेला नाहीये, परंतु एप्रिल आणि एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये आणि मेच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होऊ शकते 2025 मध्ये. नंतर सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे, ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट जी आहे ही जी आहे मे आणि जून मध्ये 2025 मध्ये होऊ शकते. नंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज म्हणजे GDPI हे सुद्धा मे आणि जून मध्ये
कंडक्ट केला जाईल आणि रिझल्ट्स जो आहे रिझल्ट्स कधी डिक्लेअर केला जाईल साधारणतः मे आणि जून मध्ये, साधारणतः जुलै पर्यंत तुम्हाला जॉईनिंग येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. आजपासून जर विचार केला आपण, आजपासून जर टार्गेट केलं तर साधारणतः 6 महिन्याच्या आत तुम्हाला जॉब भेटतोय आणि 1.5 लाखाचं पर मंथ तुम्हाला सॅलरी भेटणारा जॉब जो आहे तो भेटतोय. त्यामुळे टार्गेट करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे स्टडीवर फोकस करा पूर्णपणे. ओके, मग सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? सिलेक्शन प्रोसेस जे आहे तुम्हाला 3 पेस मधून जावं लागणार आहे. त्यामध्ये प्री एक्झाम्स, नंतर मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू आणि सायकोमेट्रिक टेस्ट या पेस मधून तुम्हाला जायचं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्शन फॉर प्रोबेशनरी ऑफिसरच्या जॉबसाठी आपण एक्झाम देतोय, तयारी करतोय. तर तुम्हाला फेज 1 असेल, फेज 2 असेल आणि फेज 3 असेल. ओके, आता सध्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे एक्झामचा पॅटर्न बदलला, खूप जास्त काही बदलला नाहीये. ओके, खूप जास्त काही बदलला नाहीये, सब्जेक्ट तर तेच आहे, सब्जेक्ट सेम आहे, बरोबर आहे की नाही. फक्त जे काही मार्काचं वेटेज जे आहे थोडंफार चेंज झालेलं आहे, बाकी वेगळं काही नाही. अगोदर एसे आणि लेटर राईट करावा लागायचा, आता थोडा तुम्हाला ईमेल राईट करावं लागेल, ॲनालिसिस राईट करावं लागेल, नंतर प्रिसाइज तर आहेच, मागचं पण होतं ना आता पण आहेच, मग वेगळं काही नाहीये, सेम आहे, थोडंफार चेंज झालेले आहे. ओके, आणि SBI नेहमी प्रत्येक वर्षी जेव्हा ॲडव्हर्टाईज टाकतं त्यावेळेस काही चेंजेस करतं प्रोबेशनरी ऑफिसरच्या पॅटर्न मध्ये, एक्झामच्या पॅटर्न मध्ये. साधारणतः 2 वर्ष तो पॅटर्न चालू शकतो पुढे आणि नंतर पुन्हा SBI काय करत असतं, त्या पॅटर्न मध्ये चेंज करत असतं. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे SBI सुद्धा काय करत असतं, त्यांच्या एक्झामच्या पॅटर्न मध्ये बदल करावा लागतो आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा काय करावं लागतो, बदल करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर मग एक्झामचा पॅटर्न जो आहे या वर्षी थोडा चेंज झालेला आहे. या ठिकाणी इंग्लिशला 40 क्वेश्चन असणार, प्री मध्ये रिजनिंगला 30 क्वेश्चन, मॅथला 30 क्वेश्चन. अगोदर कसं होतं, या ठिकाणी 35 होते, या ठिकाणी 35 होते आणि या ठिकाणी 30 होते. टाइम सेम आहे, 20 मिनिटं. आता मेनचा पॅटर्न जो आहे थोडाफार चेंज झालेला आहे. सगळा एक्झामचा पॅटर्न, प्रीचा पॅटर्न, मेन्सचा पॅटर्न आणि इंटरव्ह्यूचा पॅटर्न सगळा मी इथे क्लिअर करतो तुमचा. ओके, तुमचा एक सुद्धा डाऊट राहणार नाही, काय बदल झाले नेमके, सगळे बदल तुम्हाला समजतील, हे लक्षात घ्या. ओके, मग प्रीचा पॅटर्न जो आहे, प्रीच्या पॅटर्न मध्ये पहिला काय होता ते पण मी क्लिअर करणार आहे आणि आताचा काय आहे ते पण क्लिअर करणार आहे. मग या ठिकाणी प्री एक्झाम जे आहे, प्री एक्झाम मध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट असतील. किती? 3 सब्जेक्ट असतील. त्यामध्ये पेपर जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह होणार तुमचा पूर्णपणे. ओके, नंतर ऑनलाईन होणार पूर्णपणे, TCS मार्फत कंडक्ट केला जाणार आहे. सेपरेट टायमिंग असणार आहे प्रत्येक सेक्शनसाठी. मग या ठिकाणी कसा पेपर पॅटर्न असणार आहे प्रीचा, प्री एक्झाम पॅटर्न जो आहे या ठिकाणी 3 सब्जेक्ट असणार, इंग्लिश लँग्वेज, मॅथ्स आणि रिजनिंग. ओके, मग या ठिकाणी फक्त काय केलं, या ठिकाणी अगोदरचा जर पॅटर्नचा विचार केला तर या ठिकाणी 30 होते, या ठिकाणी 35 होते, या ठिकाणी 35 होते. ओके, आणि टोटल जे आहे ते 100 होते. फक्त या ठिकाणी जे आहे 10 मार्क वाढवले आणि या ठिकाणी 5 मार्क कमी केले, या ठिकाणी 5 मार्क कमी केले. वेगळं काही चेंज आहे का? नाही, सब्जेक्ट तेच आहे. ओके, फक्त इंग्लिशचं वेटेज जे आहे 10 मार्काने इन्क्रीज केलं आणि लॉजिकल रिजनिंग आणि मॅथ्सचं वेटेज जे आहे ते 5-5 मार्कांनी कमी केलं. मॅक्झिमम मार्क्स जे आहेत जेवढे आहेत तेवढेच आहे, 100 मार्क्स आणि 100 क्वेश्चन आहे. नंतर टाइम सुद्धा सेम आहे, 20 मिनिट प्रत्येक सब्जेक्टला अलॉट केलेला. ओके, 1 तासामध्ये तुम्हाला प्रीचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आहे पूर्णपणे आणि पेपर जो आहे 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे, इंग्लिश वगळता. त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये नॅशनल लेवलला एक्झाम कंडक्ट केल्या जाते. क्लेरिकल लेवलला तुम्हाला लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा पेपर देता येतो, परंतु ऑफिसर लेवलला तुम्हाला 2 लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असतो, हिंदी आणि इंग्लिश. क्लिअर आहे? तर पेपरचं माध्यम जे आहे इंग्लिश आणि हिंदी मध्ये असेल. नंतर सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे त्यांनी सांगितलेलं आहे, साधारणतः कॅटेगरीज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द एग्रीगेट मार्क्स स्कोर इन द प्री एक्झाम. देयर विल बी नो सेक्शनल कट ऑफ. आता या प्री एक्झाम साठी सेक्शनल कट ऑफ नसेल, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. प्री एक्झाम साठी सेक्शनल कट ऑफ नसेल. IBPS ला जसं सेक्शनल कट ऑफ असतो तसा SBI ला प्री एक्झामला सेक्शनल कट ऑफ आहे का? नाहीये. मेन्स एक्झामला आहे का ते पुढे बघू आपण. ओके, प्री एक्झाम मध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये, ओव्हरऑल कट ऑफ आहे. आणि मेन्स एक्झाम साठी प्री मधून किती लोक घेतले जाणार आहे? 10.
एकास 10 म्हणजे जर आपण 600 जागाचा विचार केला, समजा एकास 10 विद्यार्थी घेतल्या जाणार, म्हणजे 10 ना आपण मल्टिप्लाय केलं तर ऑल इंडिया मधून जवळपास 6000 लोक काय होणार आहे, मेन्स साठी क्वालिफाय होणार आहे. किती? मेन्स साठी 6000 लोक जे आहे घेतल्या जाणार आहे. म्हणजे एकाच 10 विद्यार्थी जे आहे ते मेन्स साठी वॅकन्सी नुसार एकाच 10 साठी काय करणार आहे, इलिजिबल करणार आहे. ठीक आहे. चला, मेन्स एक्झामचा पॅटर्न कसा आहे. मेन्स एक्झाम मध्ये मेन्स एक्झाम विल बी कंडक्टेड ऑनलाईन. ओके, म्हणजे प्री पण ऑनलाईन आहे आणि मेन्स पण ऑनलाईन आहे. नंतर कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 200 मार्क्स. ओके, 200 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह असेल 50 मार्कासाठी. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्ट्रेटेड इमिडिएटली आफ्टर conclusion of the objective test and candidates will have to type their descriptive test answers on the computer. ओके, त्यांचं म्हणणं आहे पहिलं काय होईल, 200 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल. ओके, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट द्यायची आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्या लगेच चालू होईल तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कीबोर्डवर जे आहे टाइप करायचं आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचे आन्सर द्यायचे आहे. टेस्ट आन्सर ऑन द कम्प्युटर. ओके, तर असा पॅटर्न आहे मेन्सचा. मग सेक्शनल कट ऑफ आहे का मेन्सला? आहे. या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ यावर्षी यांनी काय केला, इन्क्लूड केला. सेक्शनल कट ऑफ मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन अ मेन्स एक्झामिनेशन. ओके, म्हणजे मेन्स एक्झाम मध्ये सेक्शनल कट ऑफ आहे, प्री मध्ये आहे का? नाहीये. ईच कॅन्डिडेट विल हॅव टू स्कोर मिनिमम स्कोर ईच टेस्ट. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मिनिमम स्कोर घ्यावा लागेल. मेन्स मध्ये, प्री मध्ये गरजेचं आहे का? नाही. नंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर इंडिव्हिज्युअली इन मेन एक्झामिनेशन. नंतर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल कट ऑफ्स विल बी डिसाइडेड अँड कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 3. म्हणजे मेन्स एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी आणि सायकोमेट्रिक टेस्ट साठी काय केलं जाईल, कॉल केला जाईल, इंडिकेट केला जाईल विद्यार्थी मित्रांनो. पण मेन्स मध्ये सेक्शनल कट ऑफ आहे, प्री मध्ये सेक्शनल कट ऑफ नाहीये. तर हा झाला मेन्सचा जो क्रायटेरिया आहे, या ठिकाणी मी क्लिअर केला. मग सब्जेक्टचं काय चेंज झालेलं आहे, सब्जेक्टचे वेटेज कोणतं चेंज झालेलं आहे, कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन आहे आणि किती मार्क आहे हे मी तुम्हाला क्लिअर करून देतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड फक्त नावाला टाकलं जातं, याचं एक पण क्वेश्चन तुम्हाला विचारलं जात नाही. आता मेनचा पेपर जो आहे पूर्णपणे 200 मार्काचा असणार आणि 3 तासाचा असणार. किती? 120 मिनिटं तुम्हाला दिले जाणार आहे आणि 4 सेक्शन यामध्ये असणार आहे. किती? 4 सेक्शन. नंतर देयर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन आणि प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्हाला एक सेपरेट टाइम दिलेला आहे. काय? सेपरेट टाइम. मग यामध्ये रिजनिंग असेल, डीआय असेल, नंतर जनरल अवेअरनेस असेल, नंतर इंग्लिश असेल, या सब्जेक्ट साठी नंबर ऑफ क्वेश्चन किती आहे आणि टाइम किती आहे आणि मार्क किती आहे हे मी इथे क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो. आता रिजनिंग मध्ये जे काही वेटेज मागच्या वर्षी होतं तेच आहे. या ठिकाणी 40 क्वेश्चन 60 मार्काला आणि टाइम 50 मिनिटं दिलेला आहे. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर रिजनिंगला एका क्वेश्चनला जवळपास 1.5 मार्क येतो. किती? 1.5 मार्क. आता डीआय म्हणजे मॅथ्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन्स, या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन 30 आणि मार्क्स 60. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केलं तर एका क्वेश्चनला जवळपास 2 मार्क या ठिकाणी होतात. किती? 2 मार्क. मागच्या वर्षी 35 क्वेश्चन 60 मार्काला होते, यावर्षी 30 क्वेश्चन 60 मार्काला झाली. ओके, नंतर इथे जनरल अवेअरनेस मध्ये 60 क्वेश्चन 60 मार्काला, मागच्या वर्षी 50 क्वेश्चन 50 मार्काला होते. वेगळं काही नाहीये, इथे 10 मार्क वाढवलेले आहे. कुठे? जनरल अवेअरनेस मध्ये. आणि इंग्लिश जे आहे साधारणतः इथे 35 क्वेश्चन 40 मार्काला होते मागच्या वर्षी, यावर्षी इंग्लिश मध्ये थोडा चेंज केलेला आहे. जास्तीत जास्त चेंज कुठे झाला? इंग्लिशच्या पेपर पॅटर्न मध्ये. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे आणि मार्क्स फक्त 20 आहे. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे आणि मार्क्स फक्त 20 आहे. म्हणजे या ठिकाणी एका क्वेश्चनला 1 मार्कच आहे जीए मध्ये. पण इंग्लिश मध्ये काय केलेलं आहे, 40 क्वेश्चन 20 मार्काला, म्हणजे एका क्वेश्चनला हाफ मार्क, 50% मार्क. ओके, म्हणजे अर्धा मार्क दिलेला आहे. आता या ठिकाणी 170 क्वेश्चन 200 मार्काला आहे. मागच्या वर्षीचा पॅटर्न होता 155 क्वेश्चन 200 मार्काला. किती? 155 क्वेश्चन 200 मार्काला होते. इथे 170 क्वेश्चन म्हणजे जवळपास किती क्वेश्चन वाढले? 15 क्वेश्चन वाढवले आहे आणि 200 मार्क जे आहे ते केलेलं आहे. ओके, मग डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे
डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे लगेच याच्यानंतर चालू होणार. नंतर या ठिकाणी टायमिंग जो आहे DI साठी 45 मिनिटं, नंतर GA साठी 45 मिनिटं, नंतर इंग्लिश साठी 40 मिनिटं आणि टोटल टाइम जो आहे 3 आवर्स असणार आहे. किती आवर असणार आहे? 3 आवर्स असणारे विद्यार्थी मित्रांनो. नंतर सर्वात महत्त्वाचा चेंज जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. कुठे? डिस्क्रिप्टिव्ह पेपर मध्ये सर्वात महत्त्वाचा चेंज जो आहे तो या ठिकाणी त्यांनी सांगितलं कम्युनिकेशन स्किल ईमेल्स. ओके, आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर कसा असणार आहे? त्यामध्ये कम्युनिकेशन करायचंय. तुम्ही ऑफिसर असणार आहे तर तुम्हाला खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहे. त्या ठिकाणी जे ऍक्च्युअल काम चालतं त्याच्यावरच त्यांनी क्वेश्चन तयार केलेला आहे. तुम्हाला ईमेल्स तयार करायचंय. काय करायचंय? ईमेल्स. ओके, म्हणजे जसं आपण लेटर राईट करतो त्याच पद्धतीने तुम्हाला ईमेल तयार करायचा आहे विद्यार्थी मित्र. ईमेल रायटिंग जे आहे हा इथे ऍड केलेला आहे. नंतर रिपोर्ट रायटिंग जो आहे ऍड केलेला आहे. नंतर सिच्युएशन अनालिसिस. ओके, नंतर प्रिसाइज रायटिंग. हे जे आहे अगोदर काय असायचं? एसे रायटिंग असायचं, लेटर रायटिंग असायचं आणि हा प्रिसाइज रायटिंग असायचा. फक्त इथे काय झालं? तुम्हाला एसे काढून टाकलं, लेटरच्या ऐवजी ईमेल आणलं, नंतर रिपोर्ट राईट नवीन आणलं आणि सिच्युएशन अनालिसिस जे आहे नवीन आणलेलं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाहीये. आणि या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले नाहीये. क्वेश्चन किती असणार आहे? तर या ठिकाणी 2 किंवा 3 क्वेश्चन असायचे अगोदर आणि 50 मार्क असायचे. या ठिकाणी मार्क सेम आहे परंतु क्वेश्चन दिलेले नाहीये आणि टाइम जो आहे तो सेम आहे. किती? 30 मिनिट्स. ओके, टोटल जर विचार केला मॅक्झिमम मार्क्स जे आहे डिस्क्रिप्टिव्हचे आणि ऑब्जेक्टिव्हचे ते आहे 250 मार्क. आता हे डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या दोघांना एकत्र केलं तर याचं वेटेज किती आहे आणि इंटरव्ह्यूचं वेटेज किती आहे हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा मेनचा पॅटर्न आहे. बदललेला पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करून दिला. सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल असं मी कन्सिडर करतो आणि पुढे चालतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे, सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे फॉर फेज 3 category wise merit list will be drawn on the basis of the aggregate mark score in a phase 2. ओके, त्यांचं म्हणणं आहे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट जे आहे ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे category wise merit list will be drawn on the basis of the aggregate mark score in a phase 2. ओके, म्हणजे मेस मध्ये जे काही मार्क येतील समजा याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. प्रीचे मार्क्स जे आहे कॅन्डिडेट्स नंबरिंग अप टू 3 times अक्रॉस द कॅटेगरी वाइज वॅकन्सीज विल बी शॉर्टलिस्टेड for phase 3 from the top of the category wise merit list subject to candidate scoring the minimum aggregate qualifying score as the decided by the bank. आता हा मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो. तुमचं सिलेक्शन जे आहे ते प्रीच्या मार्कावर नाही होणार. तुमचं सिलेक्शन जे आहे ते मेस आणि इंटरव्ह्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार. मग सर प्री मध्ये एकाच 10 होते, मेस मध्ये एकाच किती असणार? मेस मधून इंटरव्ह्यू पर्यंत मेस मधून इंटरव्ह्यू साठी किती लोक जाणार एका जागेसाठी? एका जागेसाठी 3 विद्यार्थी घेतले जाणार आहे. एका जागेसाठी 3 विद्यार्थी घेतले जाणार आहे. इंटरव्ह्यू साठी, सायकोमेट्रिक टेस्ट साठी एका जागेसाठी किती? 3. मग आपल्याकडे किती जागा होत्या? 600 जागा होत्या. किती? 600. 600 × 3 केलं तर किती होतं विद्यार्थी मित्रांनो? 1800 लोक जे आहे SBI PO साठी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतील आणि याच्यामधून फायनल सिलेक्ट जे आहे ते किती होतील? 600 होतील. किती? 600 फायनल सिलेक्ट होतील. हे लक्षात घ्या. ओके, नंतर पेनाल्टी फॉर रॉंग आन्सर्स. ओके, त्यांनी सांगितलं प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झाम साठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 4 क्वेश्चन तुमचे रॉंग झाले की 1 मार्क तुमचा डिडक्ट होणार. हे लक्षात घ्या. दोन्ही एक्झाम साठी निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. क्लिअर आहे? तर हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल निगेटिव्ह मार्किंगचा. मग आता इथे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह ओके आणि GDPI याचं वेटेज कसं आहे या ठिकाणी मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतोय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंप्राइज ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यू ओके, नंतर A, B आणि C या 3 गोष्टी तुमच्या होणार आहे. कशामध्ये? फेज 3 मध्ये. कशामध्ये? फेज 3 मध्ये सायकोमेट्रिक टेस्ट होणार म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट जे आहे होणार. नंतर ग्रुप एक्सरसाइज
ओके, म्हणजे ग्रुप डिस्कशन तुमचं होणार आणि शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. GDPI याला म्हटलं जाईल आणि सायकोमेट्रिक टेस्ट म्हटलं जाईल. सायकोमेट्रिक टेस्ट, द बँक विल कंडक्ट सायकोमेट्रिक टेस्ट फॉर पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग. ओके, नंतर ऑफ दोज कॅन्डिडेट्स हु विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फेज 3, जे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी finding of the test may be placed before the interview panel for having a true perspective on the candidates. ओके, आता हे इंटरव्ह्यू पॅनल ठरवेल. ओके, कशाच्या ज्याच्या अगोदर जे आहे फाइंडिंग ऑफ द टेस्ट मे बी प्लेस बिफोर द इंटरव्ह्यू पॅनल फॉर हॅव्हिंग अ थ्रू पर्स्पेक्टिव्ह ऑन द कॅन्डिडेट्स. ओके, हे तेव्हा ठरवेल सायकोमेट्रिक टेस्ट घेण्याचं अगोदर घ्यायची का नंतर घ्यायची. ओके, मग सर या ठिकाणी जीडीपीआय जीडीला किती वेटेज आहे आणि इंटरव्ह्यूला किती वेटेज आहे, तर या ठिकाणी त्यांनी सरळ दिलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जीडी घेतला नाही, जीडी घेतला नाही, पण यावर्षी सरळ दिलेलं आहे की आम्ही जीडीला 20 मार्क आणि इंटरव्ह्यूला 30 मार्क, म्हणजे टोटल जीडीपीआयचं वेटेज जे आहे ते 50 मार्काचं आहे. किती? 50. म्हणजे जीडी जो आहे 20 मार्काचा आणि पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो असेल 30 मार्काचा. ठीक आहे, कोरोनाच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या नाही, पण आता पुन्हा SBI ने काय केलं, जीडीपीआयला वेटेज दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स विल बी ॲज डिसाइडेड बाय द बँक. बँक ठरेल की जीडी मध्ये मिनिमम किती लागतात आणि इंटरव्ह्यू मध्ये किती लागतात आणि ओव्हरऑल किती लागतात पास होण्यासाठी. क्लिअर आहे. तर हा जो फेज 3 चा मुद्दा जो आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट क्लिअर झाला असेल असं मी कन्सिडर करतो. आणि पुढचा पॉइंट जो आहे तो तुमचा क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा पॉइंट जो आहे, सिलेक्शन कसं होणार या बाबतीत मी तुम्हाला क्लिअर करणार. द कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय बोथ फेज 2 आणि फेज 3. आता या ठिकाणी प्री एक्झामचे मार्क, मेन्स आणि इंटरव्ह्यू या ठिकाणी कन्सिडर केला जाणार नाही. तुमचं सिलेक्शन कशावर होणार, तुमचं सिलेक्शन मार्क्स ऑब्टेन इन मेन्स एक्झामिनेशन्स बोथ इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडेड टू द मार्क ऑब्टेन इन फेज 3 for preparing the final merit list. Okay, the marks obtained in the pre-examinations will not be added for preparing the final merit list for selection. आता या ठिकाणी सरळ सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मेन्सचे मार्क त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट प्लस डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आणि तुमचे जीडीपीआयचे मार्क हे जे आहे फायनल सिलेक्शन होत्या वेळेस कन्सिडर केल्या जाणार आहे. प्री एक्झामचे मार्क त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार नाहीये. क्लिअर आहे. नंतर द मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट्स इन फेज 2 मेन एक्झामिनेशन बोथ ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कसं त्याचं वेटेज असणार, नॉर्मलाइज कसं करणार. ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू विल बी नॉर्मलाइज टू 100 मार्क्स ॲज अ डिटेन बिलो. या पद्धतीने खालील पद्धतीने काय करणार आहे, नॉर्मलाइज केले जाणार आहे. मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी आहे आणि नॉर्मलाइज मार्क्स जे आहे ते या ठिकाणी आहे. मेन्स एक्झामिनेशन, रिटन टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या 3 गोष्टीला वेटेज जे आहे मॅक्झिमम मार्काचं ते आहे 250 मार्काचं. ओके, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय कशाला किती मार्क्स आहे. नंतर जे काही जीडीपी आहे ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू याला 50 मार्क आहे आणि टोटल जर विचार केला हे 50 आणि हे 250 किती झाले, टोटल मॅक्झिमम मार्क्स आहे 300. ओके, किती आहे 300 मार्काची तुमची मेन्स एक्झाम होणार. मग याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह याचं वेटेज आहे 75% जर 100 पैकी आपण नॉर्मलाइज केलं तर. आणि जीडीपीआयचं जे वेटेज आहे ते आहे 25%. किती 25%. मग या दोघांचं एकत्रित करून 100% केल्या जातात आणि याच्यानुसार जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस याच्यानुसार कट ऑफ डिसाइड केला जाईल आणि त्या कॅटेगरीनुसार काय केलं जाईल, तुमचं लिस्ट जे आहे मेरिट लिस्ट लावला जाईल आणि त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नॉर्मलाइज 100 पैकी तुमचं सिलेक्शन करून दाखवणार. म्हणजे इथे सरळ डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्हला वेटेज आहे 75%, जर 250 मार्काचा वेटेज 75% आणि जीडीपीआय जे आहे 50 मार्क जे आहे त्याला 25% वेटेज. टोटल 300 मार्काचा पेपर आहे आणि या ठिकाणी त्याला वेटेज आहे 100 मार्काचं. ठीक आहे. द फायनल मेरिट लिस्ट आफ्टर ॲग्रिगेटिंग आउट ऑफ 100 मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे अशा पद्धतीने कन्वर्ट केले जाणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुमचं जे काही सिलेक्शन क्रायटेरिया आहे फायनल सिलेक्शनचा या ठिकाणी मी तुम्हाला काय केलं विद्यार्थी मित्रांनो क्लिअर करून दिलेला आहे. ओके, चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरताना विचारतात की सर आता मी ग्रॅज्युएशन आहे, नंतर लास्ट इयरला आहे, माझी प्रिपरेशन नाहीये, मी फॉर्म भरू का, बरोबर आहे की नाही, हा गोष्टी विचारतात. त्यामुळे मी हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी क्लिअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 4 अटेम्प्ट आहे, ओबीसी साठी 7 आणि SC ST साठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहे. ओके, तर मग
हा मुद्दा लक्षात घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करून देतोय की रिझल्ट पब्लिकेशन, रिझल्ट्स ऑफ द प्री एक्झामिनेशन, मे एक्झामिनेशन अँड फायनल रिझल्ट्स विल बी मेड अवेलेबल ऑन बँक्स वेबसाईट टेंटेटिव्ह मे अँड जून. म्हणजे तुमच्या आता ऑफर लेटर, जॉब लेटर मे आणि जून 2025 मध्ये येणार. मग आता या ठिकाणी नंबर ऑफ चान्सेस, ओके, नंबर ऑफ चान्सेस कसे कन्सिडर केले जातात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात द्विधा मनस्थिती आहे की मी प्री एक्झाम दिली त्याचं कन्सिडर केले जातात का, ते पण मी इथे क्लिअर करून देतो. आता जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी यासाठी SBI चे एक्झामचे चान्सेस आहेत 4 वेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता. पण या ठिकाणी प्री एक्झाम जी आहे, प्री एक्झामचा चान्स कन्सिडर केला जात नाही. ओके, ज्या वेळेस तुम्ही मेन्स एक्झामला इलिजिबल होता तोच एक चान्स तुमचा कन्सिडर केला जातो. तुम्ही प्री जे आहे 10 वेळेस जरी दिला आणि फेल झालात तर त्या ठिकाणी चान्स तुमचा कन्सिडर केला जात नाही. फक्त मेन्स एक्झाम तुम्ही इलिजिबल झाला तर मेन्स एक्झामच कन्सिडर केला जातो, तो एक चान्स म्हणून कन्सिडर केला जातो. हे तुमच्या लक्षात ठेवा. त्यामुळे प्री दिलेले असेल, मेन्स नसेल दिले तर तो चान्स कन्सिडर करू नका. ठीक आहे. तर तुम्हाला अनरिझर्व ईडब्ल्यूएस कॅटेगरी 4, नंतर ओबीसी, नंतर ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी यांच्यासाठी आहे 7. ओके, आणि SC ST आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे याच्यासाठी नो रिस्ट्रिक्शन आहे. जोपर्यंत ते एज बार होत नाही तोपर्यंत एक्झाम देऊ शकतात. क्लिअर आहे. फक्त कोणते चान्स कन्सिडर केले जाणार आहे या ठिकाणी मी पुन्हा क्लिअर करतो. अपीयरिंग इन अ प्री एक्झामिनेशन विल नॉट बी काउंटेड चान्स. ओके, त्यांनी काय सांगितलं, प्री एक्झामचा चान्स कन्सिडर केला जाणार नाही. फक्त अपीयरिंग इन अ मेन एक्झामिनेशन विल बी काउंटेड ॲज अ चान्स. ओके, म्हणजे मेन्स एक्झाम साठी तुम्ही इलिजिबल आहात तरच चान्स कन्सिडर केला जाणार, तसा चान्स कन्सिडर केला जाणार नाहीये. आणि 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष कोण थांबतं एवढे दिवस. त्यामुळे फॉर्म भरून टाका आणि परीक्षा द्या सरळ. ठीक आहे. ओके, नंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन फीस किती आहे. ऍप्लिकेशन फीस जे आहे SBI वाल्यांनी जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी यांच्यासाठी 750 रुपये आहे. किती? 750 रुपये. नंतर SC आणि ST पीडब्ल्यूडी यांच्यासाठी नील आहे विद्यार्थी मित्रांनो, फीस नाहीये. ओके, फ्री मध्ये फॉर्म भरता येणार आहे, त्यामुळे फॉर्म भरा सगळ्यांनी. जरी 750 रुपये, 750 1.5 लाखाचं पर मंथची सॅलरी तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याचा विचार करू नका 750चा. ठीक आहे. नंतर पुढे एक्झाम सेंटर कोणकोणते आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये प्री एक्झाम जे आहे अजून पण नाशिक सेंटर SBI ला मेन्सला नाहीये. का नाहीये? कारण नाशिक मधून अजून सुद्धा ऍप्लिकेशनचा जो काही नंबर्स आहे तो वाढत नाहीये आणि मेन्सला क्वालिफाय होणारे लोक जे आहे बऱ्यापैकी वाढत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी सेंटर जे काही सेंटर आहे नाशिक मेन्सचं दिलं जात नाहीये, परंतु क्लेरिकलचं मेन्सचं सेंटर दिलेलं आहे. म्हणजे क्लेरिकलचं सिलेक्शन जास्त आहे PO पेक्षा या ठिकाणाहून. ओके, नंतर या ठिकाणी नाशिक सेंटर प्रीला आहे परंतु मेन्सला नाहीये. मेन्सला आपल्याला जावं लागेल मुंबईला, कुठे? ठाण्याला किंवा कुठे? नवी मुंबईला. तर प्रीचं सेंटर उपलब्ध आहे नाशिक, मेन्सचं सेंटर नाहीये. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई यापैकी तुम्हाला चूज करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे काही समजा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जॉईनिंग केल्यानंतर SBI बॉन्ड करून घेते. साधारणतः 3 वर्षाचा बॉन्ड असतो आणि SBI मध्ये लागल्यानंतर कोण जॉब सोडतो. ओके, त्यामुळे SBIचा एक नॉर्मल बॉन्ड असतो 3 वर्षाचा. तुम्ही 3 वर्षाच्या अगोदर जर जॉब सोडला तर तुम्हाला 2 लाख रुपये जे आहे SBI ला नुकसान भरपाई द्यावी लागते. याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो. जॉईनिंग, ट्रेनिंग आणि करिअर पॅथ. त्यांनी सांगितलं सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी प्रोव्हाइड बेसिक बँकिंग नॉलेज थ्रू ऑनलाइन कोर्स घेतला जाईल. ओके, ऑनलाइन ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. विच दे शाल कंप्लीट बिफोर जॉईनिंग. जॉईनिंगच्या अगोदर हे गोष्टी कंप्लीट करतील. सिलेक्टेड कॅन्डिडेट ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग विल हॅव टू एक्झिक्यूट बॉन्ड फॉर व्हॅल्यू 2 लाख. म्हणजे 2 लाखाचा बॉन्ड तुमच्याकडून करून घेतला जाईल. टू सर्व द बँक फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्स. 3 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही सोडून गेला तर बँकेसाठी 2 लाख रुपये तुम्हाला काय करावं लागेल? नुकसान भरपाई द्यावी लागेल. ओके, ओके, नंतर द बॉन्ड विल बी इन्वोक्ड बाय द बँक. द कॅन्डिडेट्स रिझाइन्स फ्रॉम द सर्व्हिस ऑफ द बँक बिफोर एक्सपायरी 3 इयर्स. 3 वर्षाच्या अगोदर सोडला तर ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. ओके, वेगळं काही नाहीये. प्रोबेशनरी ऑफिसर अँड मे बी ऑन प्रोबेशनरी फॉर 2 इयर्स. सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असतो, तो तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. नंतरच कन्फर्मेशन होतं ऑफिसर म्हणून. ओके, दे विल बी सब्जेक्टेड टू कंटिन्युअस असेसमेंट ॲज पर द बँक एक्सटेंड पॉलिसी ड्युरिंग द प्रोबेशन पिरियड.
जो की बँकेचा पॉलिसी असते त्यानुसार तुमचं काय होतं, ऑफिसर म्हणून तुम्ही काय होता, सिलेक्शन होता विद्यार्थी मित्रांनो. नंतर दोज कॅन्डिडेट हु क्वालिफाय इन द असेसमेंट ॲज पर द कॅन्डिडेट डिटरमाइंड बाय द बँक फ्रॉम टाइम टू टाइम विल बी कन्फर्म इन द सर्व्हिस ऑफ द बँक ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड. ओके, स्केल 1 म्हणून तुमचं सिलेक्शन होतं. प्रोबेशनरी ऑफिसरचा प्रोबेशनरी पिरियड तुम्ही कंप्लीट केल्यानंतर. ओके, इफ एनी कॅन्डिडेट फेल टू अचीव मिनिमम स्टँडर्ड टिपुलेटरी हिज सर्व्हिसेस मे बी टर्मिनेटेड ॲज पर पॉलिसी ऑफ द बँक. आता हे होत नाही शक्य, तर त्यांनी टाकलेला इथं क्रायटेरिया सोडून द्या विषय तो. ओके, नंतर पुढे सांगितलेलं आहे प्रमोशन पॉलिसी सुद्धा खूप चांगली आहे. नंतर ग्रोथ इन करियर्स इन्क्लुडिंग ऑपॉर्च्युनिटी फॉर पोस्टिंग अब्रॉड, म्हणजे बाहेर सुद्धा तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. अमेरिकेसारख्या ठिकाणी, ब्रिटन सारख्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी ब्रांचेस उपलब्ध आहे जगामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग भेटू शकते. नो अट्रॅक्टिव्ह प्रमोशन, द अट्रॅक्टिव्ह प्रमोशन पॉलिसी इन द बँक प्रोव्हाइड्स अन ऑपॉर्च्युनिटी टू द मेरिटोरियस एक्सेशनली, म्हणजे खूप चांगली प्रमोशन पॉलिसी आहे. त्यांचं म्हणणं आहे टॉप मॅनेजमेंट ग्रेडला तुम्ही जाऊ शकता. जे की चरापल्ली शेट्टी साहेब आता सध्या MD आहे बँकेचे, ते ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन झाले होते, आज बँकेचे CMD आहे. नंतर याच्या अगोदर रजनीश कुमार होते, ते सुद्धा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन झाले होते आणि MD म्हणून रिटायर झाले. आणि याच्या अगोदर ज्या काही समजा अरुंधती भट्टाचार्य मॅडम होत्या त्या सुद्धा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन झाल्या होत्या आणि रिटायर होताना बँकेच्या CMD झाल्या होत्या. ओके, म्हणून इथं करिअर ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, ग्रोथ चांगली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करा, फॉर्म भरा आणि तयारी करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे काही समजा SC ST कॅन्डिडेट्स आहे यांना प्री एक्झामचं ट्रेनिंग जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ओके, ते ऑनलाईन मोडमध्ये असेल का ऑनलाईन मोडमध्ये असेल तर ते एखाद्या जे की समजा इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट सोबत टाईप करतात आणि त्यांना काय करतात, ऑनलाईन ट्रेनिंग एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर कोणत्या क्वेश्चनला कोणत्या सब्जेक्टला किती मार्क आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या जातात. जे SC ST आणि OBC कॅन्डिडेट्स आहे किंवा PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी हा मुद्दा आहे. क्लिअर आहे. चला पुढे. नंतर गाइडलाइन्स फॉर फिलिंग ऑनलाइन ऍप्लिकेशन्स. ओके, तुम्हाला अप्लाय करताना कुठे फॉर्म करायचा आहे. कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू रजिस्टर देमसेल्स ऑनलाइन थ्रू बँक्स करियर वेबसाइट्स. ओके, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याच्यावर जायचंय, नंतर बँक SBI वेब करियर्स करंट ओपनिंग याच्यावर जायचं आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स असतो की फॉर्म चुकला, डबल फॉर्म भरला तर प्रॉब्लेम होतो का. हा मुद्दा मी इथे क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो. शेवटी फॉर्म तुम्ही कितीही भरू शकता, किती वेळेस रजिस्ट्रेशन करू शकता. शेवटचा फॉर्म जो तुमचा असतो तोच फॉर्म कन्सिडर केला जातो. तुम्ही 10 वेळेस जरी फीस भरली आणि लास्टचा फॉर्म जो आहे तोच तुमचा कन्सिडर केला जातो. त्यामुळे मल्टिपल फॉर्म भरले की टेन्शन घ्यायचं नाही. जो शेवटचा फॉर्म आहे तो लक्षात ठेवायचा, त्याचं ऍप्लिकेशन प्रिंट काढून ठेवायची, नंतर रजिस्ट्रेशन नंबर ऑनलाईन, नंतर पासवर्ड हा आपल्याजवळ ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. हा मुद्दा इथे लक्षात घ्या की कॅन्डिडेट शुड नॉट सबमिट मोर दॅन 1 ऍप्लिकेशन. त्यांनी सांगितलं केले नाही पाहिजे, पण जर झाले समजा इन केस ऑफ मल्टिपल ऍप्लिकेशन ओनली लास्ट सबमिटेड व्हॅलिड. ओके, म्हणजे शेवटी जो फॉर्म तुमचा सबमिट होईल तोच कन्सिडर केला जाईल, ज्याची फीस तुम्ही पे केलेली आहे तोच फॉर्म तुमचा कन्सिडर केला जाईल, हे लक्षात घ्या. ऍप्लिकेशन विल बी रिटेन अँड ऍप्लिकेशन हे पूर्ण तुम्हाला सांगितलेली इन्फॉर्मेशन. ओके, नंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आहे हँड रिटन डिक्लेरेशनचा. आता IBPSचं जे काही POचं आणि क्लेरिकलचं किंवा RRB POचं आणि क्लेरिकलचं जे काही हँड रिटन डिक्लेरेशन आहे थोडं वेगळं आहे आणि SBI PO आणि क्लर्कचं हँड रिटन डिक्लेरेशन थोडं वेगळं आहे, हे लक्षात घ्या. फॉर्म भरण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हँड रिटन डिक्लेरेशन इथं तुमचं नाव टाकायचं स्वतःचं पूर्ण आणि या ठिकाणी स्वतःची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. स्वतःची म्हणजे डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची न्यूमेरिकल व्हॅल्यूनुसार टाकायची आहे, आपलं वर्ड मध्ये नाही टाकायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी समजा माझं नाव आहे सुरेश वराडे, तर या ठिकाणी मी सुरेश गुलाबराव वराडे हे टाकू शकतोय. ओके, आणि इथे जे आहे माझी डेट ऑफ बर्थ आहे समजा 01/07/1988. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही हँड रिटन डिक्लेरेशन लिहिणार आहे त्यावेळेस या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचंय आणि हा जो काही डेटा आहे हा डेटा पूर्णपणे स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये लिहायचा आहे एका कोऱ्या कागदावर. ओके, आणि शक्यतो ब्लॅक पेननं राईट करायचंय. तुम्हाला काय करायचंय, ब्लॅक पेन, या ठिकाणी ब्ल्यू पेन वापरायचा नाहीये. ओके, नंतर पुढे सांगितलं प्री रिक्वेस्ट फॉर अप्लाइंग ऑनलाईन. ओके, त्यांनी सांगितलं तुम्हाला अगोदर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे.
तुमच्याजवळ कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे तुम्हाला सांगितलं. कॅन्डिडेट शुड हॅव व्हॅलिड ईमेल आयडी, एक तुमचा स्वतःचा ईमेल आयडी पाहिजे कंपल्सरी की जो तुम्ही रेग्युलर यूज करता तो ईमेल आयडी. नंतर मोबाईल नंबर परमनंट वाला जो आहे तो. नंतर वी शुड बी कॅप्ट ऍक्टिव्ह टिल द डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट. आणि हे मेल आयडी आणि मोबाईल नंबर जोपर्यंत फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हे ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, चेंज करायचं नाहीये. इट विल इज एसेन्शियली रिक्वायर्ड फॉर रिसिव्हिंग एनी कम्युनिकेशन कॉल लेटर ॲडव्हाइसेस फ्रॉम द बँक बाय ईमेल्स ऑर SMS. म्हणजे इथून पुढची प्रोसेस जी आहे तुमची मेलद्वारे किंवा SMS द्वारे होईल हे लक्षात घ्या. त्याकरता तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकणार आहात किंवा ईमेल आयडी देणार आहे तो परमनंट वाला द्या, चेंज न होणारा द्या. नंतर पुढे प्रॉब्लेम मध्ये येऊन जातं जर चेंज होणारा आणि रेग्युलर वाला दिला नाही तर. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे, तुमचं रिझल्ट कधी लागला, तुमचे मार्क्स किती आहे, ग्रॅज्युएशन मध्ये ॲग्रिगेट मार्क किती आहे, पर्सेंटेज किती आहे, डेट काय आहे रिझल्टची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे. नंतर डेट ऑफ बर्थ 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार टाकायचं आहे, ईमेल आयडी टाकायचं आहे, रेग्युलर मोबाईल नंबर, नंतर आयडी प्रूफ आधार असेल पॅन असेल हे टाकायचं आहे. नंतर अपलोड काय काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा स्वतःचा रिसेंटचा फोटोग्राफ जो आहे शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंडचा 20 KB ते 50 KBच्या दरम्यान ठेवायचा आहे. सिग्नेचर 10 KB ते 20 KBच्या दरम्यान ठेवायची आहे. व्हाईट पेपरवर ब्लॅक पेन न करायची आहे. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन, तुमचा लेफ्ट थंब जो आहे ब्लॅक किंवा ब्ल्यू इंक न काय करायचं आहे, मारायचा कोरा कागदावर आणि 20 KB ते 50 KBच्या दरम्यान हा सुद्धा ठेवायचा आहे. आणि हँड रिटन डिक्लेरेशन मी तुम्हाला सांगितलं ते स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये कोऱ्या कागदावर लिहायचं आहे आणि ब्लॅक पेन न शक्यतो तुम्हाला काय करायचं हे हँड रिटन डिक्लेरेशन आणि 50 KB ते 100 KBच्या दरम्यान त्याची साईन ठेवायची आणि अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे सगळं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत मी तुम्हाला 1 बाय 1 क्लिअर करून दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला इथे क्लिअर झाल्या असतील असं मी आज कन्सिडर करतो. जे विद्यार्थी बँकेचे प्रिपरेशन करत असतील किंवा SSCची रेल्वेची त्यांच्यासाठी आपली बॅच जी आहे 16 डिसेंबर 2024 पासून मॉर्निंगची बॅच चालू झालेली आहे. सकाळी 7:30 ते 11:30 ऑफलाईन मोडमध्ये आपल्या बॅचेस चालू आहे. जे बाहेरचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मुलींसाठी आणि मुलांसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी आपल्या क्लासच्या आजूबाजूला उपलब्ध आहे. नंतर प्रायव्हेट लायब्ररी सुद्धा उपलब्ध आहे आणि जे काही समजा ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी ॲग्री लेक्चर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आजूबाजूला मेसची फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार विद्यार्थी मित्रांनो. जे बाहेरचे विद्यार्थी आहे समजा नाशिक आउट ऑफ त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण इथे उपलब्ध करून देतो. 16 डिसेंबर पासून मॉर्निंगची बॅच चालू झालेली आहे. सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये डेली लेक्चर होतात. यामध्ये मंडे टू सॅटरडे आणि संडेला जनरल अवेअरनेसचं मेगा लेक्चर असतं. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी संपर्क साधू शकता. आपला नंबर्स आहे 7066794140 7066794140 या नंबरवर तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता सगळ्या गोष्टीची. आपलं ऑफिस आहे पहिला मजला सीवूड कॉम्प्लेक्स वडगावकर हॉस्पिटल शेजारी गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी यायचंय आणि इन्क्वायरी करायची विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे विद्यार्थी आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी आमचं युट्यूब चॅनल जे आहे साखर एज्युकेशन नाशिकचं सबस्क्राईब करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक मारायचे, कमेंट मारायची आहे आणि जे काही बँकिंगचे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेअर करायचा विद्यार्थी मित्रांनो. या नवीन अपडेट रिक्रुटमेंटच्या बाबतीत तुम्हाला मिळत जातील. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे साखर एज्युकेशन नाशिकचं. याच्यावर जवळपास 9 ते 10 हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले ऍड झालेले आहे आणि याच्यावर सर्व नोटिफिकेशन आहे. बँकिंग एक्झाम बद्दल असेल, पेपरचं अनालिसिस असेल, नंतर करंट अफेअर्स PDF असेल, डेली क्वेश्चन असतील, या सगळे जे काही थिंग्स आहे या आम्ही टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. त्याकरता तुम्हाला साखर एज्युकेशन नाशिक टेलिग्रामला सर्च करायचं आहे आणि साखर एज्युकेशन नाशिकला काय करायचंय, जॉईन होऊन जायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं जे काही इंस्टाग्राम पेज आहे, इंस्टाग्रामला आपले जवळपास 2200 ते 2300 फॉलोअर्स आहे. त्याच्यावर सुद्धा आम्ही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून काय करतो, विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो. बँकिंग एक्झाम असेल, रेल्वे असेल, नंतर स्टाफ सिलेक्शन असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम असेल त्याच्या बाबतीत सर्व एक्झामच्या बाबतीत आम्ही याच्यावर काय करत असतो, इन्फॉर्मेशन पोहोचत असतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे मुलांचे आणि मुलींचे वेगळे. जवळपास या ग्रुपमध्ये 25 ते 30 हजार विद्यार्थी जॉईन झालेले महाराष्ट्रामधले आणि त्याचा बेनिफिट्स घेत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जॉब सुद्धा लागलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 7066794140 या नंबरवर तुमचं नाव आणि तुमचं सिटीचं जे आहे नेटिव्ह प्लेस या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय आणि तुम्हाला मेसेज करायचा या नंबरवर. कोणता नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 7066794140 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे,
तर ह्या झाल्या छोट्याशा अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, आणि इतर बँकिंगचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे, हा मेसेज जो आहे तो शेअर करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.